वाटते की लाकडं सगळं समजून राहिलं, टीकाकार काष्ट का म्हणतात. तर म्हटलं बाबा मला बाबूकर बाबा म्हणजे आपले कर्माचे बाबा खूप हसले. बाबा म्हणे हे तर माझ्या कधी लक्षात नाही आलं म्हणे. म्हटलं हो. म्हणून म्हटलं मी काय करतो की ते शब्द स्वामींचे शब्द सरळ आहेत, त्याला अजून अवघड नाही करायचं. आणि म्हणून मी साधी भाषा वापरतो जी सर्वांच्या पदरात पडते. तर अशा पद्धतीने बाबा आज 28वा वर्धापन दिन. अंक ज्योतिषामध्ये 8 आणि 2 10 होतात. 10 म्हणजे 1. आणि खरोखरच बाबा या नागपूर जिल्ह्यासाठी 1 नंबरच आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि त्या अंकाला धरून या ठिकाणी त्यांच्यावर बोलतो. तर बाबा या ठिकाणी ह्या वर्धापन गुणात येते म्हणून महावाक्य महंत परमेश्वरी आमच्या महंत स्वरूपाचा स्वरूप जो विश्लेषण ज्यांनी ज्याच्यामध्ये केलं असं ते महावाक्य. तर असे त्याचे विविध अर्थ केले जातात. आणि ज्याच्या म्हणजे आता या ठिकाणी 3 जीवांचं अनुसरण झालं या ठिकाणी. परमेश्वराला अनुसरले. आम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने अनुसरतो त्यावेळेस ब्रह्मविद्या सिद्धांतानुसार आम्हाला 2 प्रकारच्या योग्यता होतात, एक साधनपर योग्यता आणि एक साध्यपर योग्यता. अनुसरल्याशिवाय दोन्ही योग्यता सुरू होत नाही. वासनिक किती स्मरण करत असेल त्याला योग्यता होते, पण ती वेगळ्या प्रकारची आहे. ती साधनपर आणि साध्यपर दोन्ही मध्ये पडत नाही. अनुसरल्यानंतरच तुमचं साधन सुरू होते आणि साधन सुरू झाल्यावरच 2 योग्यता होतात, एक साधनपर आणि साध्यपर. अशी तुम्ही दैनंदिन जे अटनभोजन भिक्षाभोजन करता की साधू जे काही आचरण करतो तर त्या आचरणामध्ये त्याच्याकडून साधनपर योग्यता जोडल्या जाते. परंतु जेव्हा तो विशेष स्मरण करतो, परमेश्वराला नामळा मूर्ती चेष्टासह आठवतो, इथपर्यंत की आम्हाला परंपरेत असं भोगलं गेलं की बाबा ज्यावेळेस तो शक्तियुक्त स्वरूपाचं स्मरण करतो, केवळ स्वरूपाचं स्मरण करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला साध्यपर योग्यता होते. आणि बाबांच्या अधिकारवाणीतून आपल्याला जे काही आज महावाक्य ऐकायला मिळणार आहे तर एर प्रकरणाच्या श्रवणाने साधनपर योग्यता आणि महावाक्य निर्वचनाच्या श्रवणाने साध्यपर योग्यता होते असे आम्हाला परंपरेमध्ये भोगल्या गेलं. तर या प्रकरणाचं महत्व हे आहे महावाक्याचं. आणि यामध्ये महंत परमेश्वराने, महंत म्हणजे मोठा, महंत शब्दाचा अर्थ काय, बहुधा गुणाचा उपाधी तो महंत बोलीजे भाष्यकार म्हणतात. तर महंत परमेश्वराने म्हणजे मोठ्या परमेश्वराने आपला मोठा शक्तियुक्त आणि केवळ स्वरूपाचा असे दोन्ही प्रकारे स्वरूपाचं विश्लेषण ज्या प्रकरणामध्ये केलं असं ते आमचं महावाक्य. आणि त्या महावाक्याला बाबांच्या वाणीतून आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे. आपण वेळात वेळ काढून त्या ठिकाणी जावं आणि ते श्रवण करावं असं मी तुम्हाला सर्वांना सूचना करतो. की एक दीक्षा आहे असं माहीत पडलं, पण आता 3 झाल्या. बंधूंनो 3 हा अंक याच्यामध्ये अंकशास्त्रामध्ये बृहस्पतीचा मानला जातो. बृहस्पती म्हणजे गुरु, म्हणजे जे काही ग्रह आहेत त्यांना विशिष्ट अंक दिलेले अंक ज्योतिषामध्ये. तर एक बृहस्पतीचा अंक आहे 3. तर या ठिकाणी 3 जीव अनुसरतात. आणि अनुसरण हे स्वामींना अभिप्रेत असणारा हा शब्द आहे. या म्हणजे याच्याविषयी विविध शब्दांचा प्रयोग केला जातो. संन्यास शब्द याला वापरला जातो, त्यानंतर दीक्षा शब्द याला वापरला जातो, त्यानंतर स्मृतीस्थळामध्ये थोडंसं मागे तुम्ही अवलोकन केलं तर भिक्षा केली असा शब्द स्मृतीस्थळामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. पण तो शब्द पर्यायाने पुढे आलेला दिसत नाही. तो आचार्यांच्या काळापुरता मर्यादित दिसला मला आणि नंतर तो शब्द स्मृतीतून भिक्षा केली असा शब्द येत नाही. परंतु हे 3 शब्द मात्र सतत पुढे येत आहेत. आता स्वामींना अभिप्रेत असणारा शब्द जो आहे तो अनुसरण आहे. अनु हा पाठीमागून, सरण म्हणजे चालणे, सरकणे. जसं आपण लहान भावाला अनुज म्हणतो म्हणजे पाठीमागून जन्मलेला. तर अनु म्हणजे पाठीमागून सरण, परमेश्वराच्या तत्वज्ञानाच्या पाठीमागे चालणे, त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान त्यानुसार आचरण करणे, अशी ही अनुसरण शब्द जो आमच्या स्वामींना खऱ्या अर्थाने अभिप्रेत आहे. परंतु काय होते की आमचे शब्दच फार अवघड आहेत. आमचे शब्द समजत नाही. जेवढं महानुभावांचं तत्वज्ञान जेवढं महान आहे तेवढं गहन बी आहे म्हणे, सर्वसाधारण समजत नाही. एक शहाद्याचा प्रसंग मला आठवतो की शहाद्याचे दादा ज्यांचं अचलपूरला आता महावाक्य आपण ऐकलं, काही लोक त्या भेटायला गेले असतील, असे आमचे विद्वत रत्न शहादा निवासी बाबाजी, त्यांनी एक प्रसंग सांगितला की शहाद्याला एका कॉलेजमध्ये एक प्रिन्सिपल आली. ती मॅडम होती आणि लेडीज होती. तिने त्या तिथला जो सिनियर हे आहे प्राध्यापक त्यांना विचारलं. ते एक याच्यामध्ये गेली लायब्ररीमध्ये त्यांच्या आणि त्यांनी आपल्या महानुभावांचा ग्रंथ म्हणून स्मृतीस्थळ काढलं. स्मृतीस्थळ काढला आणि स्मृतीस्थळ काढल्यानंतर तिने असं पहिलं पान उलटलं. त्यामध्ये पहिले 4 लिहिलेलं आहे, गोसाव्याचा त्रिविध परिवार, एके वेदवंते, एके बोधवंते, एके अनुसरले.
असं ते झालं. मग तिने ते सिनियर प्राध्यापकाला विचारलं की बा हे नेमकं काय आहे, महानुभावांचे शब्द फार अवघड असतात. ते म्हणे मॅडम मी जरी महानुभाव असलो तरी मला एवढं सखोल सांगता येणार नाही, कारण सर्वच अभ्यास करू शकतात असं नाही. आमचे काही साधारण लोक आहे ग्रामीण भागातले, त्यांना आपलं सर्वसाधारण दैनंदिन विधी माहीत असतात, बाकीचं काही एवढं माहीत नाही राहत. तर तो म्हणे मला मी आहे जरी महानुभाव पण मला नाही सांगता येणार. म्हणजे असं कर आपण दादाला भेटायला जाऊ म्हणे. आणि दादा खूप विद्वान आहेत, म्हणजे शादेश दादा, भास्कर दादा भोजने ज्यांचं नाव आहे, म्हणजे तुमच्या याच्यासाठी सांगितलं. तर दादांना भेटायला गेले आणि दादांना त्या मॅडमने विचारलं म्हणे बाबा मला की म्हणे सरला म्हणजे मेला एवढं समजते म्हणे, पण अनुसरला म्हणजे काय. तर मग दादा फार विनोदी आहे, दादांचं तुम्ही प्रवचन ऐकले असेल तर ते विनोदी बोलतात. ते म्हणे अनुसरला म्हणजे धड मेलाही नाही जिवंतही नाही म्हणे. मग आता अवघडच झालं. ते म्हणजे काय. तर म्हणे ते बरोबर आहे म्हणे मी सांगितलेला अर्थ. म्हणे कसा. म्हणे बघा अनुसरला हा परमेश्वराला अनुसरला म्हणजे परमेश्वर तत्वज्ञानाला अनुसरला, तर आता जगासाठी मेला म्हणे. तर जगाशी घेऊन नाही याला फक्त आता परमेश्वर प्राप्तीचं एकच ध्येय शिल्लक राहिलेलं आहे की परमेश्वर प्राप्ती करणे, दुसरं कोणतंच ध्येयाचं शिल्लक नाही म्हणे. त्यामुळे आता हा देवासाठी अनुसरला म्हणे. आता हा अटन करते, विजन करते म्हणे, दिवसभर गावाच्या बाहेर बसते म्हणे, स्मरणचिंतन करते, देव आठवते म्हणे. म्हणून म्हणे तो जगासाठी मेला म्हणे. मग म्हणे आता जिवंत कसं आहे म्हणे. तर म्हणे भिक्षेला गावात यावं लागते म्हणे, भिक्षेसाठी गावात यावं लागते म्हणे. झाला जिवंत. आणि भिक्षा झाली म्हणे की गेला सरला म्हणे तिकडे जाऊन म्हणे, म्हणून त्याला शब्द अनुसरला. तर असे ते दादा फार विनोदी. आम्ही त्यांचा आष्टीला बी ऐकलेला आहे. कैलाशी आंबेडकर बाबांच्या हे झालं त्या ठिकाणी दृष्टांत त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते दोन्ही प्रकारे सांगतात, विनोदी भाषा येते आणि म्हणून त्यांनी हा प्रसंग सांगितला. तर बघा किती व्यवस्थित अर्थ केला की हा जगाचा तर वेगळा आहे, पण याला जगाचा संपर्क सोडता येत नाही. कारण भिक्षाविधी म्हणजे साधकाचे जे सगळे विधी आहेत, तुम्ही जर थोडा ब्रह्मविधीचा अभ्यास करत असाल तर ते अटन असेल, विजन असेल, भिक्षा असेल, भोजन असेल, स्मरण, निद्रा, प्रसाद सेवा, कोणताही विधी असो, पण त्याचे टीकाकार म्हणतात ईश्वर शोधणी वाचून आणि कौनाची अर्थाचा हेतू नाही ते निर्हेतू बोलिजे, ते निर्हेतुकचर्या त्याची. म्हणजे याचा एकच हेतू असते म्हणे सगळ्या अटल, विजय, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद सेवा, स्मरण मध्ये. कोणता. ईश्वर शोधणी वाचून आणि कौनाची अर्थाचा हेतू नाही. मग अटल करते तर देवाला शोधायला जाते, विजन करते तर म्हणजे देव विजनाला आले असतील तर मला भेटतील झाडाखाली म्हणून विजन करतो. भिक्षेला काय येतं माहिती आहे काय. आपल्या शरीराला तर या आहार विहार हे करावं लागतं, ही गोष्ट स्वाभाविक आहे. परंतु खऱ्या अर्थाने तो भिक्षेला माझे देव गावात आले असतील भिक्षा मागण्यासाठी तर माझी भेट होईल म्हणून तो भिक्षेला गावामध्ये येतो. आणि भोजन करतो तेव्हा सुद्धा तो परमेश्वराने सांगितलं की तुमच्या स्वभावाला मात्रा द्या म्हणून तो सेवन करतो. म्हणजे अनुसरल्याचे सगळे विधी केवळ देवासाठी असतात, देव प्राप्तीसाठी असतात, देवाने सांगितलेले असतात म्हणून असतात. वांचून त्याला काही जगण्याची आशा नसते. ते निद्रा बढिया असंसित असिजे असं भाष्यकार म्हणतात. म्हणजे जसा एखादा पैलवान शरीरामध्ये बळ प्राप्त होण्यासाठी निद्रेची अपेक्षा करतो, तसा हा अनुसरला हा तर पुढे संबंधासाठी या देहाला सोडण्याची अपेक्षा करतो म्हणे. तो निद्रा बढिया असंसित असिजे असं भाष्यकार म्हणतात. म्हणून याचे सर्व विधी देवासाठी असतात आणि हा अनुसरला असतो. म्हणून दिसताना जरी तुम्हाला तो तसा दिसत असला, माणसासारखा माणूस दिसते किंवा तुम्हाला वाटतं हा तर आमच्यामध्येच राहतो, पण त्याची सर्व विधी आहे, त्याची सतत लिंक त्या परमेश्वराशी सांधलेली असते, सतत तो त्या परमेश्वराच्या ठिकाणी व्यस्तलेला असतो. म्हणजे हे जे अनुसरण, आता काही लोक म्हणतात फक्त वस्त्र पालन होतो दुसरं काय होतं, पण खऱ्या अर्थाने तुमचं साधन सुरू होते आणि साधनपर योग्यता, साध्यपर योग्यता तुम्हाला अनुसरल्याशिवाय लागत नाही. म्हणून अनुसरण हा शब्द आमच्या स्वामींनी उच्चारलेला आहे, तो फार फार महत्वाचा आहे. स्वामींना अभिप्रेत असताना शब्दच तो आहे. आता जगामध्ये काय होते की काही गोष्टींचा प्रचार असते. संन्यास हा शब्द फार जुना आहे. शंकराचार्यांनी जी काही दशनाम संन्यासी प्रतिष्ठित केले, गिरी, पुरी, भारती, पर्वत, सागर, वन, अरण्य, आश्रम, सारस्वत असे त्याच्या 10 वेल्या आहेत. जसे आमच्यामध्ये 13 वेल्या आहेत आमनाच्या, तसे त्याचे 10 संन्यासी प्रतिष्ठित. तर याच्यामध्ये संन्यास शब्द त्यांच्या पासून असल्यामुळे तो रूढ आहे. संन्यास शब्दाला स्वामींनी महत्व दिलेलं आहे, पण स्वामींनी संन्यास शब्दाला एकदेशी दर्शवलेला आहे. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याचा त्याग, याची नावे संन्यास योगवाई, म्हणजे एवढंच म्हटलेलं आहे. म्हणजे या षडरिपूचा त्याग करणे याला संन्यास संबोधलेला आहे स्वामींनी. परंतु आमच्या देवाने त्या संन्यासापेक्षा पुढचा शब्द उच्चारला, तो म्हणजे अनुसरण. आणि अनुसरणामध्ये 2 बाजू आहेत. मग आता अलीकडे दीक्षा शब्द घुसला. आता तुम्ही आता बोलता नेहमी दीक्षा, वास्तविक दीक्षा शब्द हा काही आपल्या संप्रदायाचा नाही, आपल्या मानवपंथाचा नाही, हा बुद्ध संप्रदाय म्हणून आलेला आहे इकडे. कारण त्यांच्या ज्या दीक्षा होतात तर त्याचा मी बौद्ध तत्वज्ञान एकदा वाचताना मला थोडा अर्थ सापडला त्याचा, की व्रतिस्थ होणे म्हणजे दीक्षित होणे म्हणजे व्रतिस्थ होणे, व्रत धारण करणे, व्रत वैकल्य जे आपण याला म्हणतो, तर नियम धारण करणे.
तर त्याच्यात त्यांनी सुंदर अर्थ केलेला होता की बा 10 दिशा, म्हणजे दिशा काही लोकांना 4 माहित आहे, कोणाला 8 माहित आहे, अभ्यासकाला 10 दिशा माहित आहे. कारण आमच्या औरंगाबादच्या बाबांचं भजनच आहे 10 दिशा उजळल्या पावन झाली त्याला. तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य ईशान्य आग्नेय वायव्य ऊर्ध्व दिशा आणि अध दिशा अशा 10 दिशा आहेत. तर त्यांनी अर्थ केला होता की 10 दिशा विक्षिप्त होऊन केवळ एकच दिशा ज्याच्या जीवनामध्ये शिल्लक आहे ती त्याच्या ध्येय ईश्वर प्राप्तीची तो दीक्षित, असा अर्थ बौद्ध संप्रदायामध्ये किंवा त्यांच्या तत्वज्ञानामध्ये केला गेला. तर वृत्तिस्थ होतो, एक नियम धारण करतो, या अर्थाने तो आम्ही इकडे घेतला. कारण काय होते की एवढं अनुसरून समजून सांगायला मला एवढा वेळ लागू राहिला. तुम्ही प्रत्येकाला अनुसरून करून समजून सांगसाल, तुमच्याकडे एवढा वेळ आहे. पहिली गोष्ट शब्द समजत नाही, दुसरी गोष्ट त्याला सांगता येत नाही, सांगल्यात त्याला समजत नाही. मग त्याच्यापेक्षा काय जे लोकांना समजते ते पटकन सांगा. मग दीक्षा म्हटलं की त्यांना माहिती आहे हा बुद्धांच्या दीक्षा होतात काय, ही दीक्षा तीच आहे, चला जाऊ. जसं व्यासपीठ आमचं हे ज्ञानपीठ आहे, कारण आम्ही ब्रह्मविद्येचं ज्ञान सांगतो याच्यावरून आमच्या देवाचं, आमचं ज्ञानपीठ आहे. परंतु काय होते की ज्ञानपीठ म्हटलं हा कोणता नवीन शब्द आला. मग जगात शब्द कोणता प्रसिद्ध आहे, व्यासपीठ. कारण व्यास जे आहे पराशरपुत्र व्यास, त्यांना व्यास म्हणजे पैस विस्तार करणारा, शास्त्राला ज्याने ज्यांचं प्रभुत्व आहे 18 पुराणावर किंवा 4 वेदांवर, ज्यांनी शास्त्राचा विस्तार केला त्यांच्या व्यास नावानेच वचा ब होते, व्यासचं बासे होते. व्यास विद्वान दर्शक शब्द, पैस विस्तार करणारा शास्त्राचा, तर तो व्यासचा बास होते. वाराणसीचं बनारसी होते तुमचं. किंवा कृष्ण महाराज जे आहेत ना, मुळामध्ये कृष्ण महाराज जे आहे ते वाक्य बिहारी आहेत. कृष्ण महाराजांना तिकडे उत्तर प्रदेश वाक्य बिहारी म्हणतात. तर आम्ही त्याचं काय करून टाकलं, वचा ब बाकी बिहारी. मुळामध्ये ते वाके म्हणजे त्या ठिकाणी 3 ठिकाणी वाकलेले आहे, तर बाके करून टाकला वचा ब. आणि वंशी विभूषकर आता जे म्हटलेले आहे, तर त्यांनी जे मुखामध्ये वंश म्हणजे बांबू बास पासून तयार केली बासरी मुखात धारण केली, वच झाला ब बंसीधर, वंशीधर आहेत मुळात झाले ब बंसीधर, असा वचा ब होते. वाराणसीची बनारस होते असा शब्द होतो. काही ते नियम आहेत मराठीचे, तर जुने शब्दानुसार शब्द बदलतात. तर असे शब्द बदलून जातात. त्याच्यापुढे काय होते की आमच्याकडून मूळ अर्थ सुटून जातो. तर या ठिकाणी परमेश्वराला कृष्ण महाराजांना ते वाक्य बिहारीचं बाकी बिहारी झालं, वंशीधरचं बंशीधर झालं, असे काही नियम आहेत शब्दांचे. तर त्याच्यानुसार हे शब्द बदलतात. तर तो व्यास शब्द आता जगात प्रसिद्ध आहे, मग आपण तो सरळ सरळ वापरायचा आहे, त्याला आपण हे करत बसायचं नाही त्या शब्दाला, म्हणून मग व्यासपीठ म्हणून टाकतात. तर असे काही शब्द आहे, म्हणून तो दीक्षा शब्द या ठिकाणी रूढ झाला. संन्यास हा पहिलेच होता हिंदू संस्कृतीचा, तरी देवाने अर्थ केला, पण त्याचा अर्थ एकदेशी होतो. मग आता आमच्या स्वामीने जो अभिप्रेत होत आहे अनुसरण शब्द, तर त्याच्यावर भाष्यकारांनी खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. भाष्यकार म्हणतात की याच्यात 2 बाजू आहेत. एथ अधीन होईजे आणि एथुनी म्हणितले की जे ते अनुसरण. अनुसरणाची व्याख्या देव स्वमुखाने काय करतात, 2 बाजू दाखवल्या, अधीन होणे आणि म्हणितले करणे. म्हणजे परमेश्वराला अधीन व्हा आणि म्हणितलेलं जे परमेश्वराला सांगितलेलं आहे ते करा. तर 2 गोष्टी आहेत. आता बघा त्यांनी उदाहरण दिलं की बा दायंबा म्हणितले करती पण अधीन नव्हती. दायंबाची एक बाजू दाखवली की दायंबा म्हणितले करतात, खूप श्रद्धा आहे स्वामींवर, स्वामी जे बोलले ते करतात, परंतु अधीन होत नाही. भोज्या येत अनुसरा पण नाही, विविध कारण दाखवतात. येत अनुसरे जे नातरे ऐसे अधोपरीच्या वृक्ष उजेल का, पण अधीन व्हायला तयार नाही. म्हणितले करतात पण अधीन व्हायला तयार नाही. दुसरं उदाहरण टीकाकारांनी दिलं, सर्वस्व अधीन लिंगुरू असे परी म्हणितले न करी. तुमचं मुलगा तुमच्या अधीन असते, कारण त्याला घरदार तुमचं कुठे गेला खेळायला संध्याकाळी घरी येते, म्हणजे तुमच्या अधीन आहे, तुम्हाला तो कधीच सोडत नाही. पण म्हणितलं नाही करत, तुमच्या म्हटल्यानं ऐकत नाही घेतो. त्याला सांगा तुम्ही चाटा मारते काही हे करीन हो म्हणेन किंवा करणारच नाही. तर सांगायचं तात्पर्य की मुलगा अधीन आहे, लहान लेकरू तुमच्या अधीन आहे पण म्हणितलं करत नाही. दायंबा म्हणितलं करतात पण अधीन होत नाही. म्हणून देवाने दोन्ही बाजू दर्शवल्या की येथ अधीन होईजे आणि येथुनी म्हणितले की जे ते अनुसरण. म्हणजे अधीन व्हा आणि मग म्हणितलं करा. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा शक्य होतील तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही अनुसरले, आणि मग अनुसरल्यानंतरच तुमची साधनपर साध्यपर योग्यता आणि तुम्ही प्राप्तीसाठी अधिकारी होऊ शकता. असं हे तत्वज्ञान आहे, हा फिलॉसॉफी आहे मानव पंथाचा. तर या ठिकाणी अनुसरण हा स्वामींना अभिप्रेत असणारा शब्द, आणि अनुसरणासाठी स्वामींनी खूप ठिकाणी चरित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वामींनी काय म्हटलेलं आहे किंवा अनुसरण ही स्वामींची खावणी आहे. म्हणजे अधिकारी पात्र असला तर त्याला अनुसरा म्हणतातच, पण अपात्रालाही म्हणतात अनुसरा. म्हणजे आमच्या देवाची खावणीच आहे. आणि
अनुसरण या ठिकाणी तीन तीन जीव आज अनुसरून राहिले, एकाचे तीन झाले. हे खरोखर हे परमेश्वराचं काहीतरी कृपा छत्र किंवा कृपा दृष्टी या ठिकाणी आहे, हे याचं प्रतीक आहे. कारण परमेश्वराकडे जाण्याची इच्छा होते, हे एक खूप मोठं त्याचं भाग्य लागते त्याला. कारण परमेश्वराला जीव अनुसरतो तेव्हा परमेश्वराला इतका आनंद होते म्हणे. कारण परमेश्वराने सृष्टीच त्यासाठी रचलेली आहे, त्याच्या उद्धारासाठीच परमेश्वर या सृष्टीमध्ये त्याला आणतात. आणि तो जर त्याचा जर तो हेतू साध्य झाला तर परमेश्वराला किती आनंद होत असेल. दुंदुबी म्हणतात, आता ते प्राप्तीला लावतात, पण अनुसरणाचं सुद्धा आहे. अक्षतेची दृष्टांते म्हणजे 114 दृष्टांत केशवराज व्यासांनी ब्रह्मविद्या सिद्धांतात अभ्यासाला दिले, परंतु जसे स्वामींची यावेळी सुट्टे दृष्टांत आहे. 50 दृष्टांत सुट्टे सापडतात तुम्हाला चरित्रात ढूंढले तर. अक्षतेचा आहे, सुसर गौडीचा आहे, त्यानंतर मसी पोपळ आहे, ओढाळ गुरुवाचा आहे, असे पुष्कळ. तर त्याने अनुसरणाविषयी आमच्या देवाने सांगितलं आहे अक्षतेचा दृष्टांत. बाई कवना एका दिजे मग तयाच्या अक्षता पडती, एतुरी तयाची झाली अनेकाची वास पावणे जैसा अक्षतेचा. असे छोटे छोटे दृष्टांत आहेत, पण खूप गहन अर्थ सांगतात. तर तुम्ही परमेश्वराशी अनुसरता आणि त्या क्षणाला परमेश्वराशी तुम्ही जुळता. जुळल्यानंतर तुमचं अनुसरण आक्षेपते आणि अनुसरण आक्षेपल्याबरोबर तुम्हाला दोनच योग्यता शोधतात साधनपर साधनपर. म्हणून अनुसरणाचं खूप मोठं महत्व आहे. आणि म्हणून देवाने अनुसरा याच्याविषयी स्वामींनी खूप मागणी केली आहे. सारंग पंडिताला म्हणतात पांड्या येतं अनुसरा तर ऐसीची काढी जाईल. डायंबाला आधार तुझं दुःख निरूपण केलं की बाबा डायंबा अनुसरले पाहिजे. त्यानंतर गणपत अपयो, गणपत अपयाचा एक असा प्रसंग आहे की गणपत अपय फार विद्वान. कारण गणपत अपयाची स्तुती आपण काय करणार, ज्यांनी माईभट्टासारखी विभूती धर्माला लावली आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला लीळाचित्रासारखा महान ग्रंथ प्राप्त झाला असे माईभट्ट ज्यांच्यामुळे धर्मी लागले, त्या गणपत अपयाची पात्रता काही सांगायला लागेल काय. टीकाकारांनी तर खूप मोठी त्यांची पात्रता वाखाणली की त्यांना 8 सात्विक सुद्धा प्रकट होते म्हणे. इतकं उत्तम अधिकार त्यांचा होता म्हणे सर्व, परंतु अनुसरणाची वासना नव्हती. म्हणून देवाने त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला अनुसरा. तर ते म्हणतात जीजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला त्रास आहे. मग त्यांनी त्रास सांगितला तर म्हणजे त्यांना कुष्ठ लागलं होतं. कुष्ठ एक बिमारी आहे, आता दिसत नाही, फार कमी झाली आता पुढं औषधोपचार त्याच्यात झाल्यामुळे. पण आता कसं आहे, ह्या बिमाऱ्या जातात जुन्या आणि नवीन येतात, काय तर नवीन नवीन बिमाऱ्या येऊन राहिल्या. त्यामुळे काय म्हणून राहिले की ते जागा काय माहिती त्याच्या भरल्या जातात त्या जागा बरोबर. तर एक कुष्ठ खूप बिमारी म्हणजे इतकी होती की त्या एखाद्या घरात जर कुष्ठ असलं तर तिथली सोयरीक होत नव्हती, किंवा त्या मुली दिल्या जात नव्हत्या, किंवा त्या घरात केल्या जात नव्हत्या. अशा फार अडचणी येते याच्यामध्ये त्याला. तर त्याला कुष्ठ लागलेलं होतं त्यांना. आणि मग ते म्हणतात जीजी मला हे कुष्ठाचा त्रास होतोय म्हणे. तर जीजी मी अमरी म्हणजे कुष्ठनाशक वनस्पती आयुर्वेदामधली आणि रानसिंगीची राख म्हणजे जंगलामध्ये जे शेण टाकते गाय किंवा एखादं गुर, त्याचे जे वाढलेली गौरी असते तिची राख मी अंगाला लावतो तर माझं कुष्ठ जाईल. तसं म्हणतात प्रतिबंधे परी न बचे, म्हणजे जेवढा आहे तेवढाच राहील, वाढणार नाही परंतु जाणार नाही म्हणे. मग ते म्हणतात जीजी तुम्ही परमेश्वर आहात, परब्रह्म आहात, तुम्ही काही करू शकता, तुमच्याजवळ तर सगळं विद्येचे माहेर सगळं स्वामींकडे आहे. मग आमचं कुष्ठ तुम्ही धाडा ना. तर स्वामी म्हणतात हो ते बी धाडू शकतो आम्ही, पण आमची काही इच्छा आहे. म्हणजे कोणती, तर म्हणे येतं अनुसरा, म्हणजे आम्हाला अनुसरा मग आम्ही तुमचं कुष्ठ धाडू. ते म्हणतात जीजी तुम्ही परमेश्वर आहात, कशाला आम्हाला या फंदात टाकता रिकाम्या, कशाला आम्हाला हे असं दीक्षा. एक जण दीक्षा म्हणजे शिक्षा, म्हटलं नाही बा शिक्षा नाही म्हटलं, ती भिक्षा आहे. तर असे काही म्हणजे कसं आहे ज्याला त्याला माहित नाही काही, माहित नाही म्हणे शेणानं पुढं उडे तुडूक तुडूक नाही काय म्हणे ना आमच्याकडे. माहित नसले काही बोलते ते नाही ते अवघड कामाला रोज भीक मागा लागते. एक जण म्हणे भीक नाही मागायला लागत, ती भिक्षा आहे, तुला भिक्षाच कळली नाही म्हटलं काय आहे तर, म्हणून त्यासाठी दीक्षा घ्यायला लागते, मग भिक्षा करते काय आहे तर. अशा पद्धतीमध्ये ते म्हणतात जीजी तुम्ही परमेश्वर आम्हाला कशाला अनुसरणाच्या फंदात टाकता, आम्हाला तसंच आमचं कुष्ठ दूर करा. स्वामी म्हणतात ते बी करू शकतो, परंतु अनुसरण घेतल्यानंतरच तुमचं कुष्ठ जावं असं आम्हाला वाटते. ती आमची मानसिक इच्छा आहे, ते त्याची खावणी आमची मानसिक इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे की तुम्ही अनुसरूनच त्या ठिकाणी जावं. तर म्हणून या ठिकाणी परमेश्वराला अनुसरणाविषयी एवढा आनंद आहे आणि या ठिकाणी 3 जीव अनुसरत आहे. तर या ठिकाणी बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण मी बोलणार नाही. बाबांनी मला या ठिकाणी बोलतो आणि वेड्यापायी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंड.